प्रत्येकाच्या घरी लागणारे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल घरगुती मसाले आता विटे शहरात उपलब्ध। मिरची, मसाले, चटणी, उन्हाळी पदार्थ, उपवासाचे उन्हाळी पदार्थ, ड्रायफ्रूट आदी मिळणार आता विटे शहरात। स्वच्छतेचा नियम काटेकोरपणे पाळत अगदी तुम्ही सांगाल तशी चटणी ऑर्डरप्रमाणे तयार करून देशाबरोबर परदेशातही पाठवणारे एकमेव ठिकाण श्री महालक्ष्मी मसाले, ज्योतिर्लिंग मंदिरासमोर, लेंगरे रोड, विटा, जिल्हा सांगली। संपर्क 80 10 25 91 22 व 98 86 54 77 97। आता पुण्यातील गुणवत्ता विट्यामध्ये 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, MHT CETच्या तयारीसाठी 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड CBSEचा पाया भक्कम करण्यासाठी ॲक्सेंट सायन्स अकॅडमी व शिंदे क्लासेस अँड परिणिता गुडलक टेस्ट सिरीज। सुर्वे सर, शिंदे सर यांचा 25 वर्षांचा अनुभव, प्रशस्त बैठक व्यवस्था, प्रिंटेड नोट्स, टेस्ट सिरीज, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अवर, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार पॅटर्न। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। ॲक्सेंट सायन्स अकॅडमी आणि शिंदे क्लासेस परिणिता गुडलक टेस्ट सिरीज आम्ही प्रवेश घेतोय, तुम्ही घेताय ना? नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विट्यात यात्रा कमिटीच्या वादातून गेल्या वर्षी 2 यात्रा भरल्या होत्या। यावर्षीही जुन्या यात्रा कमिटीने यात्रा कमिटीच्या बैठकीत नवीन यात्रा कमिटीला विचारात न घेतल्याने यावर्षीही विट्यामध्ये जुन्या आणि नव्या यात्रा कमिटीच्या वेगवेगळ्या यात्रा भरणार असल्याची माहिती नवीन यात्रा कमिटीचे रणजित पाटील यांनी दिली। विट्याची नाथाष्टमी यात्रा ही मोठ्या धामधुमीत भरत असते, पण 2 यात्रा कमिटीच्या वादात पाळणे, कुस्ती, बैलगाडी शर्यत आदी नियोजन हे वेगळे होणार असल्याने विट्यातील यात्रेची मोठी चर्चा होत आहे। तसेच वर्गणी ही दोन्ही यात्रा कमिटी वेगवेगळ्या स्वरूपात गोळा करणार असल्याने त्याचीही मोठी चर्चा होत आहे। नवीन यात्रा कमिटीने आम्हाला एकत्र बसूया आणि ठरवूया असे सांगितले, पण प्रत्यक्षात आम्हाला विचारात घेतले नसल्याचा आरोप रणजित पाटील यांनी केला आहे। पाहूयात काय म्हणालेत ते। नमस्कार, नागबाबाचं नाव सांग बरं। आज नाग मंदिरामध्ये यात्रेची बैठक पार पडली। त्या बैठकीसाठी आम्ही नवीन यात्रा समितीतले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होतो। विट्यातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। यात्रेची सर्व माहिती या ठिकाणी नाथ मंदिरात व एकूण जमा झालेली वर्गणी 5,38,456 रुपये, खिरीसाठी आलेली मदत 11 क्विंटल गहू, 11 क्विंटल गूळ व इतर साहित्य, त्याचप्रमाणे बैलगाडी शर्यतीवर झालेला खर्च, पाळणे, हे सर्व गोष्टींची माहिती विटेकरांना या ठिकाणी देण्यात आली। त्यानंतर विट्यातील जुनी यात्रा कमिटी यांनी जे यात्रेसाठी या ठिकाणी बोलणी 4-5 दिवस लोक पाठवून देत होते की आपण एकच यात्रा करूया। त्या संदर्भात आम्ही सर्व मागे पुढे सरकून एकच यात्रा करावी अशी आमची इच्छा होती। सर्व ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी सांगितलं होतं की विट्यात आपण एकच यात्रा करूया। ठीक आहे, आम्ही त्यासाठी तयारी झालो। सगळ्यांची आमची चर्चा झाली नवीन यात्रा समितीच्या सर्व सदस्यांची, परंतु नाथ मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं कोणतीही चर्चा यात्रा समितीच्या अध्यक्षांनी किंवा त्यांच्यातले कोणत्याही सदस्यांनी केली नाही, वर डायरेक्ट वर्गणी गोळा करण्यासाठी चालू केली। ठीक आहे, आम्ही त्या ठिकाणी हे सर्व पाहिल्यानंतर हे वेगळं वाटलं मला की बोलायचं एक आणि करायचं एक। त्यासाठी आम्ही नवीन यात्रा कमिटी यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रा करत आहोत। त्यासाठी सर्व विटेकरांनी आम्हाला सहकार्य करावे। उद्यापासून आम्ही सर्व नवीन यात्रा समिती सदस्य आपल्या विट्यात फिरून वर्गणी गोळा करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने यात्रा या ठिकाणी करणार आहोत। या खिरीचा प्रसाद, बैलगाड्यांची शर्यत, कुस्त्याचं मैदानी घेण्याचा आमचा मानस आहे। वर्गणी किती गोळा होईल हे बघून हे सर्व नियोजन या ठिकाणी ठरवलं जाईल। मागील वर्षी विटेकरांचा आम्ही पाळण्याच्या स्वरूपात जवळजवळ 10 लाख रुपये आम्ही विटेकरांचे वाचवले। फक्त 50 रुपये माफक दरात विटेकरांना सर्व पाळणे उपलब्ध करून दिले। याही वर्षी त्याच प्रमाणात करून देण्याचा आमचा मानस आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द। शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी
शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.